नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृषी प्रबोधिनीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी विशाल भोंग आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय जो आहे तो खूप महत्त्वाचा विषय आहे। आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला आज पाहायचा आहे जो काही ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे। ज्यावेळेस आपण एमपीएससी आणि यूपीएससी जी काही एमपीएससी आता डिस्क्रिप्टिव्ह होती आहे त्याच्यामध्ये जो काही ऑप्शनल आलेला आहे आणि यूपीएससीला अगोदरपासून आहे जे काही मेन्स एक्झाम आहे त्याच्यामध्ये तो जो 500 मार्कचा विषय आहे त्याच्यामध्ये ऑप्शनल चॉईस करताना आपण ॲग्रिकल्चरच का चॉईस केला पाहिजे याबद्दल आज आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत। आता या सेशनमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे तर वाय टू चूज ॲग्रिकल्चर ऑप्शनल जो काही तुमचा 500 मार्कचा ऑप्शनल आहे त्याच्यामध्ये तुम्ही घेताना जे काही आयोगाने तुम्हाला वेगवेगळे ऑप्शनल अवेलेबल करून दिलेले आहेत त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला हा जो ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे तोच का चॉईस करायचा आहे। नंबर ऑफ ऑप्शनल्स तुम्हाला दिलेले आहेत। मग आपण पहिल्यांदा पाहूया की यूपीएससीची किंवा एमपीएससी एक्झाम जी आहे एमपीएससी असेल किंवा जी काही यूपीएससी अगोदरपासून होते त्याच्यामध्ये जी काही 1750 मार्कची मेन्स आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर त्याचं डिवायडेशन कसं आहे। जनरल स्टडीजचे तुम्हाला 4 पेपर राहतील, त्याच्यामध्ये ईच पेपर 250 मार्क्स कॅरी करेल, अराउंड त्याचे 1000 मार्क्स होतील। आफ्टर दॅट एसेचा पेपर असेल 150 मार्क्सचा, तुम्हाला हे सगळे मिळून 1250 मार्क्स तुमचे कशामध्ये होतील तर जीएस आणि एसेमध्ये होतील। आणि रिमेनिंग जे काही 500 मार्क्स आहे त्याच्यासाठी जो काही तुम्हाला ऑप्शनल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चॉईस दिलेले आहेत, त्याच्यामधला तुम्हाला कोणता तरी एक चॉईस करायचा आहे। आता याच्यामध्ये किती ऑप्शनल दिलेले आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला 25 ऑप्शनल्स दिलेले आहेत। याच्यापैकी तुम्हाला एक निवडायचा आहे आणि त्याच्यानुसार काय आहे तुम्हाला तयारी करायची आहे। त्याचे तुमचे 2 पेपर होणार आहेत। पहिला पेपर जो आहे तो 250 मार्क्सला असेल, दुसरा पेपर 250 मार्क्सला असेल। ओके, कोणताही ऑप्शनल तुम्ही निवडला तरी त्याच्यामध्ये सेम असणार आहे। पहिला पेपर 200 मार्क, दुसरा पेपर 200 मार्क। ओके, आता याच्यामध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ऑप्शनल्स तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत आयोगाने त्याच्यामध्ये पहिला आहे सोशल सायन्स। म्हणजे आता याच्यामध्ये आपण डिवायडेशन जर केलं तर त्याच्यामध्ये सोशल सब्जेक्ट जे आहेत जसं की त्याच्यामध्ये तुम्हाला फेमस ऑप्शनल्स पाहायला भेटतील जसं इकॉनॉमिक्स आहे, जिओग्राफी आहे, हिस्ट्री आहे, फिलॉसॉफी आहे, पॉलिटिकल सायन्स जो PSIR सगळ्यात पॉप्युलर सब्जेक्ट आहे, सायकोलॉजी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सोशियोलॉजी, लॉ, हे जे ऑप्शनल आहेत हे सोशल सायन्समध्ये येतात। ओके, आफ्टर दॅट इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे काही ऑप्शनल्स याच्यामध्ये अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, ओके, त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट आहे। ओके, त्यानंतर मेडिकल सायन्सचा एक ऑप्शनल तुम्हाला अवेलेबल आहे। त्याच्यानंतर मग प्युअर सायन्सेस जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शनल्स जे आहेत ते अवेलेबल आहेत। आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर आहे, बॉटनी आहे, केमिस्ट्री, अँथ्रोपॉलॉजी, ASDS, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री, फिजिक्स, हे जे काही वेगवेगळे ऑप्शनल्स आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल आहेत। ओके, हे असे 25 वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शनल आहेत। मग याच्यामध्ये आपल्याला चॉईस करताना ॲग्रिकल्चरच का चॉईस करायचं आहे ते महत्त्वाचं आहे। ओके, आता कोणताही ऑप्शनल चॉईस करताना काय आहे तुम्हाला 2-3 गोष्टी पाहणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणताही ऑप्शनल चॉईस करायचं आहे जर एमपीएससी यूपीएससी द्यायची ठरली आहे आणि आत्ता आपल्याला काय आहे ऑप्शनल चॉईस करायचं आहे। आफ्टर दॅट तुमची सगळ्यात पहिली प्रोसेस काय असणार आहे त्याच्यामध्ये एक 3-4 स्टेप्स आहेत। सर्वात महत्त्वाचं आहे त्या गोष्टीमध्ये किंवा त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे का। ओके, तो इंटरेस्ट असणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही जसं की बॉटनी घ्याल, ॲग्रिकल्चर घ्याल किंवा PSIR घ्याल, सोशियोलॉजी घ्याल, हे जे काही ऑप्शनल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा इंटरेस्ट असणं गरजेचं आहे। कारण की ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो त्यामध्ये काम करायला आपल्याला काय आहे मजा येते। ओके, त्या गोष्टी आहेत। आफ्टर दॅट तुम्हाला काय आहे त्या ऑप्शनलचा सिलेबस पाहावा लागेल। ओके, जो काही आयोगाने सिलेबस दिलेला आहे तुम्हाला पहिल्या पेपरचा आणि दुसऱ्या पेपरचा ऑप्शनलचा तो सिलेबस पाहावा लागेल। त्याच्यामध्ये तुम्हाला काही फॅमिलिरिटी दिसतीये का, कोणत्या गोष्टी दिसतात त्या सगळ्या गोष्टी काय आहे तुम्हाला याच्यामध्ये पाहावे लागतील। ओके, आफ्टर दॅट आता सिलेबस झाल्यानंतर काय स्टेप येते तर सिलेबस झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप येते काय आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स जे आहेत ते तुम्हाला पाहावे लागतील। ओके, मग त्याच्यामध्ये तुम्ही पाहताना की कोणता सब्जेक्ट निवडतोय आपण मग त्याचे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे काही आयोगाचे मागचे 10 वर्षाचे, 15 वर्षाचे, 20 वर्षाचे जे काही क्वेश्चन पेपर अवेलेबल असतील त्याच्यामधले क्वेश्चन्स बघा, त्याच्यामधले काही तुम्हाला आन्सर्स जमतात का त्या क्वेश्चन्सचे, काही न वाचता। ओके, तर तो काय आहे तुम्ही ऑप्शनल घेण्यासारखा सब्जेक्ट आहे। ओके, आफ्टर दॅट सगळ्यात महत्त्वाची स्टेज काय आहे त्याच्यामध्ये जो काही तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट निवडताय त्याचं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे का। ओके, त्या स्टडी मटेरियल अवेलेबल असणं म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये नोट्स, ओके, त्यामध्ये प्रिंटेड नोट्स असतील। ओके, दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये रेफरन्स बुक अवेलेबल असणं। ओके, रेफरन्स बुक असतील, प्रिंटेड नोट्स असतील। ओके, त्याच्यानंतर काय आहे तुम्हाला टेस्ट सिरीजचं काही मटेरियल असेल।
या सगळ्या गोष्टी काय आहेत, अवेलेबल आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. जो काही तुम्ही ऑप्शनल घेताय त्याच्यामध्ये काय आहे, थोडाफार रिसर्च झालेला आहे का, काही मटेरियल आतापर्यंत डेव्हलप केलेलं आहे का, कोणत्या टॉपर्सचं काही मटेरियल आहे का, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला रेफरन्ससाठी कामाला येणार आहेत आणि ते तुम्हाला पाहावं लागेल. त्यानंतरच तुम्हाला काय आहे ऑप्शनल चॉईस करता येईल. आता स्टडी मटेरियल झाल्यानंतर काय आहे, ह्या महत्त्वाच्या 3 स्टेप आहेत. सगळ्यात पहिली काय आहे, एकतर इंटरेस्ट होता, ओके, दुसरा आहे PYP, ओके, प्रिव्हियस इयर पेपर्स, ओके, त्यानंतर तिसरी गोष्ट होती स्टडी मटेरियल्स, ओके. या गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला ऑप्शनल निवडताना पाहायच्या आहेत, ओके. त्याच्यानंतर काय आहे, मग ह्या ज्या स्टेजेस होत्या आपल्या, काय इंटरेस्ट असेल, सिलेबस असेल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील आणि त्याच्यानंतर काय आहे तुमचं स्टडी मटेरियल असेल. या ज्या गोष्टी आहेत या काय आहेत तुमच्या सक्सेसच्या स्टेप्स आहेत, ज्या की तुम्हाला काय आहे पोस्टपर्यंत घेऊन जाणार आहेत, फायनल स्टेजला पोहोचवणार आहेत. त्याच्यासाठी काय आहे, ह्या स्टेजेस महत्त्वाच्या आहेत. एकदम तुम्हाला काय आहे लगेच ऑप्शनल निवडला आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय आहे सक्सेस झाला असं नाही. तुम्हाला काय आहे त्याचं सिलेबस पाहावा लागेल, ओके. त्याच्यानंतर त्याची प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचं ॲनालिसिस करावं लागेल, त्याचं स्टडी मटेरियल जे आहे ते वाचावं लागेल, त्याच्यामधून काय आहे हँड रिटन नोट्स तुमच्या स्वतःच्या बनवाव्या लागतील आणि त्याच्यानंतर काय आहे रायटिंग प्रॅक्टिस जी आहे ती तुम्हाला करावी लागेल. या सगळ्या गोष्टी आहेत. जसं की आपल्याला एखादं सीड जर्मिनेट होताना त्याचे काय आहेत वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, ओके. ते जे काही टप्प्याटप्प्याने वाढत जाते तशाच काय आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये काय आहे सक्सेसच्या स्टेजेस आहेत. आणि ह्या सक्सेसच्या स्टेजमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल जो आहे, जो काही तुमचा 1750 मार्कचा ऑप्शनल सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये अराउंड 500 मार्क्स कशाला आहेत तुम्हाला तर ऑप्शनलला आहेत. आणि याच्यामध्ये काय आहे तुम्ही अराउंड 300+ मार्क घेऊ शकता. आत्तापर्यंत बऱ्याचशा टॉपरने काय आहे 300+ मार्क्स जे आहेत ते या वेगवेगळ्या ऑप्शनलमध्ये घेतलेले आहेत, ओके. हा झाला ऑप्शनलबद्दलचा गोष्ट. आता आपल्याला काय पाहायचं होतं, आपण कशासाठी बघत होतो तर ॲग्रिकल्चरच का निवडायचं आहे. हे जे काही 25 ऑप्शनल अवेलेबल आहेत तुम्हाला, ओके, या 25 ऑप्शनलपैकी तुम्हाला ॲग्रिकल्चरच का निवडायचं आहे या गोष्टींचं आज आपल्याला उत्तर शोधायचं आहे. आणि ॲग्रिकल्चर ऑप्शनल का घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, किती महत्त्वाचं आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनल, किती किती ठिकाणी त्याचा यूज होऊ शकतो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाहूया, ओके. मग आता याच्यामध्ये पाहताना ॲग्रिकल्चर ऑप्शनल, आता ॲग्रिकल्चर ऑप्शनल तुम्हाला काय आहे UPSC आणि MPSC दोन्ही. आता UPSC जी आहे तीच सेम एक्झामचा पॅटर्न जो आहे तो तुम्हाला MPSCला आलेला आहे 2025 पासून. त्याची काय आहे परीक्षा होणार आहेत, त्याची 28 सप्टेंबरला तुमची प्रिलिम्स असेल आणि त्याच्यानंतर काय आहे तुमचं मेन्सचं अजून शेड्यूल आलेलं नाही आहे. त्याच्यानंतर काय आहे तुमची जी काही मेन्स असेल 3 महिन्यांचा कालावधी असेल, त्याच्यामध्ये 4 महिन्याचा असू शकतो किंवा 5 महिन्यांचा कालावधी असू शकतो, ओके. आता याच्यामध्ये जर बघितलं UPSC MPSC मध्ये पण काय आहेत राज्यसेवेमध्ये तुम्हाला ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर टेक्निकल एक्झाममध्ये काय आहेत ॲग्रिकल्चर MPSC, ओके, तिथं तुम्हाला ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा यूज आहे. फॉरेस्ट्री MPSC त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा यूज आहे. त्याच्यानंतर फूड सिक्युरिटी ऑफिसर FSO आत्ता जो रिझल्ट लागला आणि त्याचं एक मागच्या 4-5 दिवसांपूर्वी जॉईनिंग झालं, असा जो FSOचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये पण ॲग्रिकल्चरवाले इलिजिबल आहेत, ओके. या सगळ्या गोष्टी आहेत. मग आता आपण पाहूया की जर आपण UPSCमध्ये जर पाहिलं ॲग्रिकल्चर ऑप्शनल किंवा आपला जो ऑप्शनल आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं CSE सिव्हिल सर्व्हिस एक्झाम जो आहे त्याच्यामध्ये 1750 मार्कची एक्झाम आहे. याच्यामध्ये काय आहे 500 मार्कला तुम्हाला ऑप्शनल आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पहिला पेपर जो आहे तो 250 मार्कला आहे तुम्हाला, दुसरा पेपर जो आहे याच्यामध्ये 250 मार्कला आहे, ओके. याचे जर सिलेबसचे पॉईंट पाहिले, आपला जो काही टेलिग्राम चॅनल आहे कृषी प्रबोधिनीचा त्याच्यावरती आयोगाचा सिलेबस दिलेला आहे, पोस्टर तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे किंवा जी काही PDF आहे सिलेबसची ती ॲग्रिकल्चर ऑप्शनलची देण्यात आलेली आहे. मग याच्यामध्ये काय आहेत अराउंड तुम्हाला 120 पॉईंट जे आहेत ते याच्यामध्ये दिलेले आहेत, ओके. कशामध्ये जो काही ॲग्रिकल्चर ऑप्शनल सिव्हिल सर्व्हिसचा एक्झामचा सिलेबस आहे तो, ओके. आफ्टर दॅट काय आहे एकच प्रिलिम होणार आहे या गोष्टीची आणि मेन्स काय असणार आहेत वेगवेगळे असणार आहेत. कशाची सिव्हिल सर्व्हिस एक्झाम आणि दुसरी काय असते तुमची इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस IFS जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर ती काय आहे 1400 मार्कची मेन्स राहते. याच्यामध्ये काय आहे तुम्हाला 2 ऑप्शनल असतात. एक ऑप्शनल जो आहे तो तुम्हाला पहिला ऑप्शनल जो आहे तो 400 मार्कला राहतो. त्याच्यामध्ये परत 2 पेपर राहतात. पहिला पेपर तुम्हाला 200 मार्कला राहणार, दुसरा पेपर जो आहे तो 200 मार्कला राहणार असा आहे. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शनल जो आहे तो तुम्हाला 400 मार्कला राहणार. त्याच्यामध्ये पहिला पेपर तुम्हाला 200 मार्कसाठी आणि दुसरा पेपर जो आहे तो परत तुम्हाला 200 मार्कसाठी आहे, ओके. आता याच्यामध्ये जर बघितलं हाच ॲग्रिकल्चर ऑप्शनल इथलाच ॲग्री
तुम्हाला काय आहे इथं पहिला ऑप्शनल म्हणून निवडता येतो ॲग्री, आणि दुसरं जे कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये ऑप्शनलचं हे आपल्याला बॉटनी ऑप्शनलचं कॉम्बिनेशन घेता येतं. याच्यामध्ये ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग तुम्हाला घेता येत नाही, ॲग्रिकल्चर आणि फॉरेस्ट्री ऑप्शनल कॉम्बिनेशनला घेता येत नाही IFSला. आफ्टर दॅट तुम्हाला ॲग्रिकल्चर आणि जो काही आपला ह्याचा ASDS जो आहे सब्जेक्ट ॲनिमल हजबंड्री रिलेटेड सब्जेक्ट आहे ते कॉम्बिनेशन तुम्हाला काय आहे इथे घेता येत नाहीत, किंवा 2 इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे सब्जेक्ट जे आहे ते तुम्हाला घेता येत नाही. मग आपल्याला कोणता सब्जेक्ट घेता येतो, ॲग्रिकल्चर आणि बॉटनीचं कॉम्बिनेशन घेता येतं. आता ॲग्रिकल्चर आणि बॉटनीचं कॉम्बिनेशन ज्यावेळेस आपण निवडतोय, जसं की तुम्हाला काय सांगितलं इथं सिलेबसचे किती 120 पॉईंट आहेत. आता ह्या 120 पॉईंटमध्ये जर बघितलं तुम्ही ओके काय आहेत सिलेबसचे, सिव्हिलला किती पॉईंट आहेत 120 पॉईंट आहेत. ओके ह्या सिलेबसमधले 120 पॉईंटपैकी ज्यावेळेस तुम्ही फॉरेस्ट्री ऑप्शनलमध्ये ॲग्री ऑप्शनलमध्ये येत आहे त्यावेळेस काय आहे इथं जर बघितलं तुम्हाला तर याच्यामध्ये 98 पॉईंट सिलेबसचे दिलेले आहेत त्याच सिलेबसमधले सेम. ओके फक्त काय आहे क्वेश्चन विचारण्याचा अँगल जो आहे तो चेंज आहे कशामध्ये, सिव्हिल सर्व्हिस एक्झाममध्ये आणि IFS एक्झाममध्ये. ओके आफ्टर दॅट जो काही आपला सेकंड पेपर आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा, ओके इथला जो सेकंड पेपर आहे किंवा इथला सेकंड पेपर आहे त्या सेकंड पेपरमध्ये सिलेबसमध्ये काय आहे तुम्हाला, जसं की जेनेटिक्स आहे, प्लांट ब्रीडिंग आहे, फिजिओलॉजी आहे, हेच सब्जेक्ट कशामध्ये आहेत तुम्हाला ओव्हरलॅप होतात बॉटनी ऑप्शनलच्या सेकंड पेपरमध्ये. ओके म्हणजे काय आहे ज्यावेळेस तुम्ही IFSचा अभ्यास करताय ओके किंवा ॲग्रिकल्चर ऑप्शनल सिव्हिलसाठी तयार करताय त्यावेळेस काय आहे तुम्हाला याचा फायदा कुठे होणार आहे तर IFSच्या दुसऱ्या ऑप्शनलमध्ये पण त्याचा फायदा होणार आहे. पहिल्या ऑप्शनलमध्ये तर ऑब्वियसली तुम्हाला फायदा होणारच आहे, त्याचबरोबर काय आहे जो काही तुमचा सेकंड ऑप्शनल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे. मग याच्यामध्ये काय झालं एक प्रिलिम्स आणि किती आहेत तुम्हाला 2 मेन्ससाठी काय आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनल जो आहे तो महत्त्वाचा आहे. ओके आफ्टर दॅट काय आहे सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आता MPSC जी काही MPSCची नवीन एक्झाम आलेली आहे ओके ज्याच्यामध्ये नवीन पॅटर्ननुसार जर बघितलं आपण तर काय आहे MPSC एक्झाम. आता या मार्केटमध्ये असा एकच व्यक्ती आहे किंवा एकच प्राणी आहे जो की एका प्रिलिमवरती 4 मेन्स देऊ शकतो. एक प्रिलिम 4 मेन्स कोण तर फक्त आणि फक्त ॲग्रिक्रॉस. ओके एक प्रिलिम्स होणार आहे याची ओके आणि त्याच्यामधून काय आहेत वेगवेगळ्या मेन्स होतील. पहिली असेल तुमची राज्यसेवा ओके त्याच्यामध्ये तुम्हाला 1750 मार्कची मेन्स आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 500 मार्कला ऑप्शनल निवडायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला पेपर 250 मार्क, दुसरा पेपर जो आहे तो 250 मार्क. ओके याच्यामध्ये सेम जो कोणता आपण सिव्हिल सर्व्हिस एक्झामचा पाहिला होता UPSCला आहे तोच सेम ऑप्शनल इथं वर्ड टू वर्ड आहे असा दिलेला आहे आयोगाने. ओके दुसरी मेन्स कोणती देता येऊ शकते तर MPSC याच्यामध्ये जी काही फॉरेस्ट्री एक्झाम आहे ती तुम्हाला याच्यामध्ये देता येऊ शकते. ती किती मार्काची मेन्स आहे याच्यामध्ये तर 400 मार्कची मेन्स आहे. ओके त्या 400 मार्कच्या मेन्सपैकी काय आहे तुम्हाला जर बघितलं तर पहिला ऑप्शनल तुम्हाला 2 ऑप्शनल निवडायचे आहेत. इथं पण सेम तुम्हाला 14 ऑप्शनल अवेलेबल आहेत जसे की तुम्हाला MPSC IFSला होते तसेच सेम इथं मग आपण परत ॲग्री बॉटनीचं कॉम्बिनेशन ॲग्रिकल्चरवाल्यांचं असेल. पहिला पेपर इथं 200 मार्कला आहे, दुसरा पेपर 200 मार्कला आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा GS तुम्हाला मेन्सला नाही आहे. पहिला पेपर एकाच ऑप्शनलचा 200 मार्कचा म्हणजे हे जो पार्ट आहे तो त्यांनी एकत्रित केलेला आहे पहिला पेपर दुसरा पेपर आणि तो 200 मार्कला दिलेला आहे आणि बॉटनी ऑप्शनलचा 200 मार्कला. इथं आपण काय पाहिलं होतं इथं 120 पॉईंट्स आहेत सिलेबसचे. ओके सिलेबसचे तेच सेम काय आहेत तुम्हाला इथं 48 पॉईंट सिलेबसचे इथं देण्यात आलेले आहेत. ओके 48 पॉईंट जे आहेत तेच तुम्हाला काय आहेत ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये तुम्हाला इथं देण्यात आलेले आहे. ओके त्याचबरोबर काय आहे बॉटनी ऑप्शनल. बॉटनी ऑप्शनलमध्ये मगाशीच आपण काय पाहिलं होतं बराचसा ॲग्रिकल्चरचा पार्ट जो आहे तो कशामध्ये आहे तुम्हाला तर बॉटनी ऑप्शनलमध्ये पाहायला भेटेल. ओके म्हणजे काय आहे परत तुम्हाला फॉरेस्ट्री ऑप्शनलला मध्ये काय आहे ॲग्रिकल्चर किंवा फॉरेस्ट्री MPSCमध्ये ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा फायदा होतो. ओके त्याच्यानंतर तिसरी एक्झाम आहे ॲग्री MPSC. ओके आता ॲग्री MPSCची एक्झाम म्हटलं 400 मार्कची मेन्स आहे, त्याच्यामध्ये पहिला पेपर 200 मार्कचा, दुसरा पेपर 200 मार्कचा. याच्यामध्ये जर बघितलं जो काही ऑप्शनलचा सिलेबस आहे आयोगाने आहे असा बऱ्याचशा टॉपिक जे आहेत ते घेतलेले आहेत. पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला फूड सिक्युरिटी आणि एन्व्हायरमेंटचा टॉपिक घेतलेला आहे. सेकंड पेपरमध्ये जे काही आपलं बाकीचं रिमेनिंग आहे ते सगळं याच्यामध्ये आहे. मग याच्यामध्ये जर ओव्हरलॅपिंग बघितलं सिलेबसचं तर अराउंड 120 मार्क्सचं सिलेबसचं काय आहे ओव्हरलॅपिंग इथं तुम्हाला काय आहे ऑप्शनलमधलं पाहायला भेटेल. आहे असा सगळा ऑप्शनल काय आहे तुम्हाला 120 मार्काला इथं आहे आणि रादर बाकी सिलेबस तुम्हाला काय आहे रिमेनिंग जो काही तुमचे 280 मार्क्स आहेत 400 पैकी त्याच्यामध्ये तुम्हाला रिमेनिंग ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर अलाइड ब्रांचेसचा ॲग्री MPSCमध्ये सिलेबस आहे. म्हणजे ऑप्शनलमधला परत किती मार्कचा फायदा तुम्हाला इथं आहे 120 मार्काला. ओके त्याच्यानंतर चौथी एक्झाम जी आहे ती फूड सेफ्टी ऑफिसर FSOची एक्झाम जी आहे ती 400 मार्कची मेन्स आहे. त्याच्यामध्ये पहिला पेपर 200 मार्क, दुसरा पेपर 200 मार्क. याच्यामध्ये जर बघितलं जो काही ऑप्शनल आहे आपला त्याचा जर
हे बघितलं वेटेज, जे ऑप्शनलचे काही पार्ट्स आहेत ते तुम्हाला जर अराउंड याच्यामध्ये 40 ते 50 मार्क्सला परत याच्यामध्ये काय आहे ऑप्शनलचं ओव्हरलॅपिंग तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजे काय आहे, एक ॲग्रिकल्चर ऑप्शनल जर तुम्ही तयार केला तर तो किती ठिकाणी लागणार आहे, तर तुम्हाला MPSCमध्ये किती एक्झामला फायदा होतोय, 1, 2, 3 आणि 4 राज्यसेवा आहे. ओके, त्याच्यानंतर MPSC फॉरेस्ट्री आहे, ॲग्री MPSC आहे आणि FSO आहे. या चारही ठिकाणी काय आहे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. ओके, या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ॲग्रिकल्चर ऑप्शनलच्या UPSC आणि MPSC मध्ये. ओके, म्हणजे किती झाले आता टोटल एक्झाम जर बघितले आपण UPSC मधल्या 2 मेन्ससाठी फायदा होणार आहे, एक तर सिव्हिल सर्व्हिस एक्झामसाठी आणि दुसरी म्हणजे काय आहे IFS, जी तुमची महत्त्वाची एक्झाम आहे. ओके, जी टेक्निकलवाल्यांना देता येते, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरवाले इलिजिबल आहेत. ओके, ती IFSची एक्झाम आणि सिव्हिल सर्व्हिसची एक्झाम 1, 2 ठिकाणी तुम्हाला ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा फायदा झाला. त्याच्यानंतर या MPSCमध्ये जर आला तुम्ही, हे ह्या वर्षी झालेलं आहे 2025 पासून, इथपासून मागे हा फायदा नव्हता, कारण की तुम्ही UPSC करत असाल तर तुम्हाला तिथं ऑप्शनल होता, इकडे नव्हते. इथं काय आहे प्रत्येकाची प्रिलिम वेगळी होती, मेन्सचा सिलेबस वेगळा होता. आता ते प्रिलिम काय आहे सेम झालेली आहे, 1 प्रिलिम आणि 4 मेन्स. कोण, तर फक्त ॲग्रिकॉस. ओके, 1 प्रिलिम आणि त्याच्यावरती 4 मेन्स देणारा कोण आहे, फक्त आणि फक्त या मार्केटमध्ये ॲग्रिकॉस आहे MPSCमध्ये. बाकी कोणताही विद्यार्थी एका प्रिलिमवरती 4 मेन्स देऊ शकत नाही ॲग्रिकल्चरवाला सोडला तर. ओके, मग त्याच्यामध्ये कोणत्या, तर पहिली आहे राज्यसेवा, दुसरी आहे MPSC फॉरेस्ट्री, तिसरी आहे ॲग्री MPSC आणि चौथी एक्झाम आहे तुम्हाला फूड सेफ्टी ऑफिसर म्हणजे FSO. या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ॲग्रिकल्चर ऑप्शनलबद्दल. ओके, आता मग आपण पाहूया ॲग्रिकल्चर ऑप्शनलच्या या ज्या गोष्टी आहेत या झाल्या की कुठे कुठे घेता येऊ शकतं, कुठे कुठे त्याचा फायदा आहे. आफ्टर दॅट आता आपण पुढच्या टॉपिकवरती जाऊया. ओके, त्याच्यामध्ये पहिला टॉपिक काय आहे जर बघायचं झालं तर मिथ्स. काय आहेत आतापर्यंतचे मिथ्स ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये ते जर पाहिलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं बऱ्याच जणांना वाटतं की हा जो ऑप्शनल आहे तो काय आहे, ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे त्यांच्यासाठी किंवा ज्यांची ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टरमध्ये झालेलं आहे, अशाच लोकांसाठी हा ऑप्शनल आहे. बट अशी गोष्ट नाही आहे. बरेचसे UPSCचे जे काही टॉपर्स आहेत, ओके, ते तुम्हाला काय आहे नॉन ॲग्री बॅकग्राऊंडमधून पाहायला भेटतील. ते जे विद्यार्थी आहेत ते आपल्या ॲग्रिकॉसवाल्यांपेक्षा बेटर पेपर लिहितात आहे. ओके, सब्जेक्टचा अंडरस्टँडिंग याच्यामध्ये इझी आहे. ओके, त्यामुळे मार्क्स जे आहेत तुम्ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा हा तुम्हाला काय आहे लिहिणं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर प्रॉपर डाटा कंटेंट आणि जे काही डायग्राम्स वगैरे जर यूज केलं तर काय आहे तुम्हाला या ऑप्शनलमध्ये मार्क येतात आणि सब्जेक्टचं अंडरस्टँडिंग जे आहे ते इझी आहे. ओके, या गोष्टी आहेत कशामध्ये, तर मिथ्समध्ये. ओके, दुसरं आता काय आहे आपण पाहूया की का ॲग्रिकल्चर ऑप्शनल घ्यायचा आहे. एवढ्या ठिकाणी जर फायदा आहे तर घेतलाच पाहिजे. मी तर सांगेल ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट जे आहेत किंवा अलाइड सेक्टरवाले आहेत त्यांनी तर 100% घ्यायचं आहे, कारण की एवढ्या नंबर ऑफ एक्झाम त्यांना देता येतात आहे. त्याच्यानंतर मग बघूया आपण आता जर घ्यायचं ठरलं तर काय काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं जे की मगाशी आपण सांगितलं की इंटरेस्ट झाल्यानंतर आपण पाहिलं होतं काय दुसरा नंबरचा पॉईंट सिलेबस. आता सिलेबस जो आहे याचा काय आहे मॉडरेट आहे आणि स्टॅटिक आहे. मॉडरेट आहे म्हणजे काय आहे जास्त अवघड नाही आहे सिलेबस तुम्हाला. ओके, जास्त डिफिकल्ट लेवल नाही आहे. याच्यामध्ये काय आहे स्टॅटिक पॉईंट आहेत, जसं की काय आहे जेनेटिक्समधल्या काही गोष्टी, जेनेटिक्समधल्या गोष्टी जसं की सेलच्या जे काही गोष्टी आहेत त्या चेंज होणार नाहीत. प्लांट ब्रीडिंगमधल्या काही गोष्टी असतील चेंज होणार नाहीत. फिजिओलॉजीमधल्या काही गोष्टी असतील, कारण की ह्या काय आहेत सायंटिफिक गोष्टी आहेत. सायंटिफिक गोष्टी एकदा जर तुम्ही केल्या तर ते काय आहे चेंज होणार नाहीत. हे त्याच्यामध्ये काय आहे महत्त्वाचं आहे. तो काय आहे मॉडरेट आणि स्टॅटिक सिलेबस आहे. काहीच असे पॉईंट असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे करंट अफेअरची गरज पडेल. म्हणजे कोणत्या, एखादी नवीन व्हरायटी आली, ओके, नवीन काही रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल, नवीन काही इनिशिएटिव्ह असेल, एखादी पॉलिसी आली, एवढ्याच गोष्टींमध्ये काय आहे तुम्हाला थोडाफार प्रमाणात काय आहे करंट अफेअरचा टच असेल या सब्जेक्टमध्ये. नाहीतर बाकीचे जे सोशल सब्जेक्ट आहे जसं की तुमचं सोशोलॉजी आहे, PSIR आहे किंवा इकॉनॉमिक्स आहे, हे जे ऑप्शनल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारा काय आहे करंट अफेअर रिलेटेड काय आहे स्टडी करावा लागतो. तसं ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये काय आहे तुम्हाला करंट अफेअर रिलेटेड काय आहे स्टडी जास्त नाही आहे. ओके, आफ्टर दॅट काय आहे पेपर 1 जो आहे याच्यामध्ये जो ॲग्रिकल्चर ऑप्शनलमधला तो काय आहे इझी टू अंडरस्टँड आहे. याच्यामधले बरेचसे टॉपिक आहेत जसं की एन्व्हायरमेंट आहे, फॉरेस्ट्री आहे, ॲग्रोनॉमी, सॉईल सायन्स, एक्सटेन्शन, इकॉनॉमिक्स, हे जे आहे ते तुम्हाला जनरल अंडरस्टँडिंगवरती बऱ्यापैकी जमतात. त्याच्यामध्ये फक्त काय आहे आपल्याला इन डेप्थमध्ये काय आहे इथं जायचं आहे. ओके, आफ्टर दॅट काय आहे इव्हॅल्युएशन जे आहे या सब्जेक्टमध्ये काय आहे ऑब्जेक्टिव्ह इन नेचर. याच्यामध्ये काय आहे डाटा, फॅक्ट्स, फिगर, प्रॉपर डेफिनेशन्स जर तुम्ही लिहिल्या, ओके, प्रॉपर एखाद्या गोष्टीच्या कॅरेक्टरिस्टिक्स जर लिहिल्या तर काय आहे तुम्हाला याचा फायदा 100% होणार आहे. ओके,
त्याच्यानंतर काय आहे ॲग्रिकल्चर अँड बॉटनी कॉम्बिनेशन बेस्ट कॉम्बिनेशन आहे कशासाठी IFS एक्झाम जी आहे त्याच्यासाठी काय आहे बेस्ट कॉम्बिनेशन आहे कोणतं ॲग्रिकल्चर आणि बॉटनी का बेस्ट कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये तर ॲग्रिकल्चर आणि बॉटनी हे दोन्ही जे सब्जेक्ट आहेत ते काय आहेत एकमेकांशी ओव्हरलॅप आहेत ॲग्रिकल्चरमधला जो काही जेनेटिक्सचा पार्ट आहे ब्रीडिंगचा पार्ट आहे आफ्टर दॅट फिजिओलॉजीचा पार्ट आहे हे सगळे काय आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बॉटनीमध्ये परत येतात तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी आहेत ओके त्याच्यानंतर महत्त्वाचं काय आहे याच्यामध्ये जर बघितलं जो काही क्वेश्चन पेपर आहे याच्यामध्ये जवळजवळ 60 to 70% क्वेश्चन्स आर रिपीटेड ओके रिपीटेड स्वरूपाचे क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील म्हणजे काही जे आपलं कृषी प्रबोधिनीच्या अकॅडमीचं जे काही PYQ ॲनालिसिसचं बुक आहे त्या बुकमध्ये तुम्ही पाहाल की जवळजवळ तुम्हाला 30 वर्षाचा ॲनालिसिस दिलेला आहे आणि या 30 वर्षाच्या ॲनालिसिसमध्ये काय आहे तुम्हाला यामध्ये जर बघितलं तर काय आहे वेगवेगळ्या ॲनालिसिस प्रत्येक सिलेबसचे जे काही पॉईंट आहेत ते पुरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 30 वर्षामध्ये आलेले सगळे वेगवेगळे क्वेश्चन जे आहेत ते देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये जर बघितलं तर 10-10 12-12 वेळा एका टॉपिकवरती सेम टॉपिकवरती तुम्हाला काय आहे आयोगाने क्वेश्चन विचारलेला रिपीट तुम्हाला पाहायला भेटू शकतो ओके या गोष्टी आहेत महत्त्वाच्या याच्यामध्ये ओके आफ्टर दॅट महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे इझी टू स्कोर 300+ मार्क्स ओके आता इझी टू स्कोर आहे ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर याचा अभ्यास कराल त्यावेळेस म्हणजे काय आहे याच्यामध्ये तुम्ही एखादी गोष्ट लिहिताय तर त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन कन्क्लुजन एक्झाम्पल्स डायग्राम ओके फॅक्ट्स फिगर डाटा ह्या ज्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपरली ॲड केल्या आणि एनरिचमेंट केलं आणि त्याची काय आहे रायटिंग प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर काय आहे तुम्हाला याच्यामध्ये काय आहे 100% मार्क्स येऊ शकतात मग ह्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला तर तुम्हाला सिलेबसला फॉलो करावं लागेल आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन जी महत्त्वाची पहिली स्टेप आहे आपली ती फॉलो करावी लागेल ओके त्याच्यानंतर काय आहे विथ प्रॉपर रिव्हिजन ज्या आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये काय आहेत द्यावे लागतील ओके ज्या काही तुम्ही नोट्स तयार करणार आहेत त्या नोट्सला काय आहे तुम्हाला प्रॉपर रिव्हिजन जी आहे ती याच्यामध्ये द्यावी लागणार आहे दुसरं काय आहे स्टिक टू द कंटेंट जो आहे त्याला तुम्हाला स्टिक राहावं लागेल जो सिलेबसचे पॉईंट आहे त्याच्यावरती तुम्हाला काय आहे भर द्यावं लागेल ते सोडून तुम्हाला बाहेर जायचं नाही आहे जसं की तुम्हाला लॉ ऑफ हेरिडिटी सांगितलेले आहेत तर तुम्हाला मेंडेलचे तिन्ही लॉ जे आहेत ते तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे त्याचे जे काही स्टेटमेंट आहेत ते तुम्हाला प्रॉपरली पाठ करून त्याच्यामध्ये ते आहे असे लिहिणं गरजेचं आहे त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये 100% मार्क्स येणार आहेत ओके त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं यूज ऑफ डायग्राम याच्यामध्ये काय आहे हा ऑप्शनल असा आहे UPSCची बऱ्याचशा टॉपर्सच्या तुम्ही ॲनालिसिसमध्ये किंवा त्यांच्या सांगण्यामध्ये ऐकलं असेल गायडन्स सेशन्समध्ये की डायग्रामचा यूज करा डायग्राम आपल्या ऑप्शनलमध्ये काय आहे भरपूर साऱ्या देण्यात आलेल्या आहेत त्याचा तुम्ही काय आहे प्रॉपर यूज जो आहे तो याच्यामध्ये करू शकता ओके या जर गोष्टी तुम्ही केल्या तर याच्यामधून काय आहे तुम्हाला 300+ मार्क्स जे आहेत ते याच्यामधून भेटू शकतात हा ऑप्शनल इझी टू स्कोर आहे पण त्याच्यासाठी काय आहे या सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागतील ओके त्यानंतर जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं आता आपण काय आहे मगाशी बघितलं होतं काही सब्जेक्टचं ओव्हरलॅपिंग आहे आता तसंच बघितलं तर याचं GS बरोबर ओव्हरलॅपिंग आहे जे की GSचे 4 पेपर आहेत त्याच्यामध्ये काही पेपरमध्ये याचं ओव्हरलॅपिंग आहे सगळ्यात महत्त्वाचं ओव्हरलॅपिंग सिलेबस विथ GS सब्जेक्ट आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा GSचा सब्जेक्ट म्हणजे कोणता आहे तर GS पेपर 3 आता GS पेपर 3 जो आहे याच्यामध्ये अप्रॉक्स तुम्हाला 50% ओव्हरलॅपिंग जे आहे ते ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये पाहायला भेटेल ओके मग त्याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक ॲग्रिकल्चर तर आपल्याला नॉर्मली सगळंच झालेलं आहे ओके त्याच्यानंतर फूड सिक्युरिटीचा टॉपिक आहे आपल्याला सेकंड पेपरमध्ये त्याच्यानंतर काय आहे ॲग्रेरियन रिफॉर्म्स आपल्याला बऱ्यापैकी माहीत राहतात त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीचा पार्ट आहे आपल्याला पहिल्या पेपरमध्ये बायोटेक्नॉलॉजी आहे सेकंड पेपरमध्ये ओके हे सगळे जे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला काय आहे GS 3 पेपर जो आहे त्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग आहेत ओके त्यानंतर आहे GS 2 जो पेपर आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये 2-3 टॉपिकमध्ये याचं ओव्हरलॅपिंग आहे एक म्हणजे काय आहे रुरल डेव्हलपमेंट हा एक्सटेन्शनमध्ये आपल्याला पार्ट येतो इकॉनॉमिक्समध्ये बराचसा पार्ट येतो त्याच्यानंतर पॉलिसीज फॉर फार्मर आपण जे काही करंट अफेअर रिलेटेड पॉलिसीज आहेत किंवा मागच्या ज्या पॉलिसीज करतो त्याचा फायदा तुम्हाला काय आहे GS 2च्या पेपरमध्ये होणार आहे ओके आफ्टर दॅट काय आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पेपर 1 जो आहे GSचा ओके GS 1 जो आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री जॉग्राफी मग त्याच्यामधला कोणता तर जॉग्राफी जो आहे स्पेसिफिक त्या स्पेसिफिक जॉग्राफीमध्ये आपण पाहतो सॉईल सायन्स सॉईल टाईप्स ऑफ इंडिया सॉईलच्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये सॉईल सायन्समध्ये पाहतो त्याच्यानंतर वेगवेगळे रॉक्स जे आहेत ते आपल्याला सेम ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये अभ्यासावे लागतात आफ्टर दॅट काय आहे मिनरल्स जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत डिग्रीमध्ये ओके तेच कशामध्ये आहेत तुम्हाला GS पेपर 1 मध्ये आहेत एवढ्या साऱ्या सब्जेक्टचं काय आहे याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरलॅपिंग जे आहे ते पाहायला भेटेल ओके सगळ्यात जास्त कुठं आहे तर GS पेपर 3 मध्ये आहे आफ्टर दॅट GS पेपर 2 मध्ये आहे आणि त्याच्यानंतर 1 मध्ये पण तुम्हाला काय आहे याचं ओव्हरलॅपिंग जे आहे ते पाहायला भेटेल ओके
त्याच्यानंतर जर पाहायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, हा जो ऑप्शनल आहे हा हायेस्ट सक्सेस रेटवाला ऑप्शनल आहे. कोणता? ॲग्रिकल्चर ऑप्शनल. जर बाकीच्या ऑप्शनलमध्ये आता हे 2017चं डिस्ट्रीब्युशन आहे, जे काही कॅन्डिडेट सिलेक्ट झाले होते किंवा रिकमेंड झाले होते त्याच्यामधून जर बघितलं तर ॲग्रिकल्चर ऑप्शनल घेणाऱ्यांचं प्रमाण किती होतं त्यावर्षी मेन्सला किंवा इंटरव्ह्यूला असणाऱ्यांचं 89 कॅन्डिडेट सिलेक्ट झाले होते. त्याच्यामधले काय आहेत फायनल रिकमेंडेड किती होते तर 11 कॅन्डिडेट जे आहेत ते रिकमेंडेड होते त्याच्यामधून. ओके, मग त्याच्यामध्ये जर पाहिलं तर त्याचा जो काही पर्सेंटेज आहे ते किती आहे 12.4% जे आहे ते कधीचं आहे 2017 साली तुम्हाला पाहायला भेटेल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे सक्सेस रेट. आता एवढा तर तुम्हाला कुठे सक्सेस रेट पाहायला भेटणार नाही आहे, अराउंड बाकीच्या ऑप्शनलमध्ये तुम्हाला काय आहे कमी पाहायला भेटेल. ओके, त्याच्यानंतर जर पाहिलं तर काय आहे 2019चं जे काही डिस्ट्रीब्युशन आयोगाने दिलं होतं त्याच्यामध्ये काय आहे तुम्ही जर पाहिलं ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा काय आहे सक्सेस रेट किती राहिला होता 10.5 राहिलेला आहे. म्हणजे अराउंड काय आहे मोर दॅन किंवा अराउंड 10% सक्सेस रेट जो आहे तो या ॲग्रिकल्चर ऑप्शनलमधून आहे. ओके, दरवर्षी याच्यामध्ये काय आहे अराउंड 100 कॅन्डिडेट्स काय आहेत मेन्ससाठी सिलेक्ट होतात आहे किंवा त्याच्यामधून इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट होतात आहे आणि फायनल लिस्टमध्ये काय आहे 10 to 12 कॅन्डिडेट जे आहेत अराउंड तुम्हाला काय आहे फायनल सिलेक्ट झालेले या ऑप्शनलमधून पाहायला भेटतात आहे. त्याच्यामुळे काय आहे हा ऑप्शनल जो आहे तो तुम्हाला काय आहे लास्टपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. ओके, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर काय आहे कुणालासाठी सुटेबल आहे. मग आता जर घ्यायचं ठरलं तर कोणत्या कोणत्या कॅन्डिडेटने प्रेफर केला पाहिजे. माझं तर असं म्हणणं आहे जे ॲग्रिकल्चरवाले आहेत त्यांनी तर कोणताही विचार करायचा नाही आहे दुसरा ऑप्शनल. कारण की काय आहे तुम्ही 4 इयर्स म्हणजे 4 वर्ष काय आहे या ऑप्शनलचा डिग्रीमध्ये अभ्यास केलेला आहे, तुम्ही फॅमिलियर आहात ह्या सब्जेक्टची, मग तुम्ही दुसऱ्या सब्जेक्टचा का विचार करताय. आणि आत्ता एक नवीन फॅसिलिटी आली जसं की तुम्हाला MPSCमध्ये सांगितलं, अगोदर ठीक होतं चालत होतं बाकीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बाकीचे ऑप्शनल घेतला तर तुम्ही म्हणाल PSIR घेतो म्हणजे बाकीकडे फायदा होईल किंवा सोशलॉजी घेतो म्हणजे बाकीकडे फायदा होईल. आपल्या पण ऑप्शनलचा फायदा होतोच आहे ना, GSमध्ये असेल किंवा बाकीकडे पण असेल. बट या वर्षीपासून काय होतंय तुम्हाला UPSC पण देता येते, MPSC सेम आहे ती देता येते आणि MPSC बरोबर MPSCच्या ज्या काही टेक्निकल एक्झाम आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला ॲग्रिकल्चर डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि त्या ऑप्शनलचा फायदा जो आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये आहे. ॲग्री MPSC आहे, MPSC फॉरेस्ट्री आहे आणि फूड सेफ्टी ऑफिसर जे आहे त्याच्यामध्ये आहे. ओके, त्याच्यामुळे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट जे आहेत त्यांनी 100% हा ऑप्शनल निवडायचा आहे, याच्यामध्ये काहीही शंका नाही, तीळ मात्र शंका नसण्याचं कारण आहे. ओके, जर तुम्ही दुसरा ऑप्शनल घेत असाल तर त्या ऑप्शनलचा पण तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. असं नाही की कोणता ऑप्शनल सोपा आहे कोणता ऑप्शनल अवघड आहे. ओके, सगळ्या ऑप्शनलसाठी काय आहे तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे दुसरे जे आहेत कॅन्डिडेट्स ते म्हणजे अलाइड ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स, ज्या वेगवेगळ्या डिग्रीज आहेत ॲग्रिकल्चर सोडून. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत हॉर्टिकल्चर आहे, फॉरेस्ट्री आहे, त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी आहे, ॲग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजी आहे, त्यानंतर होम सायन्स आहे, फिशरी आहे. हे जे आहेत या सर्वांनी काय आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनल म्हणून निवडला पाहिजे कारण की ते पण त्यांना परत ॲग्री MPSCमध्ये असेल फॉरेस्ट्रीमध्ये असेल ते इलिजिबल आहेत. ओके, त्याच्यानंतर नॉन ॲग्री ग्रॅज्युएट्स. आता नॉन ॲग्री ग्रॅज्युएट्स म्हणजे कोण, ज्यांचे सायन्स बॅकग्राऊंड आहे असे विद्यार्थी ज्यांनी काय आहे BSc इन बॉटनी केलेलं आहे, झुलॉजीमध्ये केलेलं आहे, बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा मायक्रोबायोलॉजी असेल, हे जे सब्जेक्ट आहेत त्यांनी पण ॲग्रिकल्चर घेतला तर काहीही प्रॉब्लेम नाही कारण की हे पण लोक काय आहेत IFS असेल किंवा MPSC फॉरेस्ट्री असेल त्याच्यासाठी इलिजिबल आहे. त्याच्यामध्ये काय आहे मग त्यांना ॲग्री बॉटनीचं कॉम्बिनेशन जे आहे ते घेता येऊ शकतं आणि ॲग्रीचा आणि बॉटनीचा पेपर जो आहे तो वेगवेगळ्या दिवशी तुम्हाला पाहायला भेटेल. ओके, त्याच्यानंतर आहे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स. आता बरेचसे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहेत जे IFSला ज्यांनी ॲग्रिकल्चर आणि बॉटनी ऑप्शनल घेऊन काय आहे पोस्ट मिळवलेली आहे. ओके, तसंच काय आहे इथं पण आता MPSCमध्ये तुम्हाला ते पाहायला भेटेल. यावर्षी ज्या काही 144 जागा आहेत त्याच्यासाठी बरेचशा विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या काय आहे ॲग्रिकल्चर आणि बॉटनी ऑप्शनल जो आहे तो घेतलेला आहे. का तर त्याचे सगळ्या नोट्स अवेलेबल आहेत, सगळं मटेरियल अवेलेबल आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चनवरती काम झालेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे काय आहे तुम्हाला याच्यामध्ये फायदा होणार आहे. ओके, मग ह्या गोष्टी आहेत जे ज्यांना काय आहे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट ज्यांना बायोलॉजी होतं कशामध्ये जे काही हायर सेकंडरी एज्युकेशन आहे म्हणजे 11th आणि 12thमध्ये जे काही तुम्हाला बायोलॉजी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रेफरेबल आहे ह्या ऑप्शनल घेणं. ओके, या सगळ्या गोष्टी आहेत कशासाठी ॲग्रिकल्चर ऑप्शनल तुम्हाला चॉईस करताना. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा एक विषय म्हणजे जाता जाता सांगायचं झालं तर याच्यामध्ये काय आहे तुम्हाला ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहेत का, त्या सब्जेक्टचे ऑफलाईन क्लासेस अवेलेबल आहेत का. ओके, दोन्ही असले तर त्याचं स्टडी मटेरियल अवेलेबल असणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर त्याची टेस्ट सिरीज गरजेची आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे
महत्त्वाचं म्हणजे काय आहे, तुम्हाला मेंटॉर अवेलेबल असणं गरजेचं आहे. हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे ह्याच्यामध्ये. कारण की ज्यावेळेस तुम्ही डिस्क्रिप्टिव्हची तयारी करता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तुमचा मेंटॉर एकच असणं गरजेचं आहे. ते प्रॉपर तुम्हाला गाईड करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडून काय आहे रायटिंग प्रॅक्टिस करून घेणं. म्हणजे काय आहे ज्यावेळेस तुम्ही एक जसा म्हणजे मी ज्यावेळेस शिकवतो त्यावेळेस माझ्या शिकवण्यामध्ये काय आहे एक ट्रायंगल आहे. जसा डिसीज ट्रायंगल आपण ॲग्रिकल्चरच्या डिग्रीमध्ये पॅथॉलॉजीमध्ये शिकलो होतो. ओके, डिसीज ट्रायंगल तसंच काय आहे इथं एक ट्रायंगल आहे. त्याच्यामध्ये कन्सेप्ट, दुसरं म्हणजे काय आहे नोट्स मेकिंग आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय आहे तुमचं ॲन्सर रायटिंग. या तिन्ही गोष्टी आहेत त्या तुम्हाला काय आहे फायनल रिझल्टपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट, दुसरं स्वतःच्या सेल्फ नोट्स, दुसऱ्याच्या नोट्स वापरून तुम्ही IAS होणार नाही आहे किंवा डेप्युटी कलेक्टर होणार नाही आहे, हे लक्षात ठेवा. ओके, आणि दुसरं सगळ्यात तिसरं लास्टचं महत्त्वाचं काय आहे ॲन्सर रायटिंग. ॲन्सर रायटिंग ही प्रॅक्टिस आहे, हे दिवसेंदिवस सुधरत जाणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे काय आहे तुम्हाला ॲन्सर रायटिंग करावं लागेल, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ॲन्सर रायटिंग किंवा जर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे काय विचारायचं झालं, कुणी मला जर विचारलं तर मी काय सांगेल हा लिहिण्याचा पॅटर्न आहे. याच्यामध्ये काय आहे जो लिहिल, जो प्रॅक्टिस करेल लिहिण्याची तो काय आहे पास किंवा पोस्ट होल्डर होऊन जाईल. आणि जो काय आहे वाचत बसेल तो फक्त काय आहे 5 वाजताच्या ज्या चहाच्या गप्पा होतात त्या गप्पांमध्ये काय आहे तो अव्वल असेल किंवा सरस असेल. जो लिहिल तो पोस्ट होल्डर बनेल, जो वाचेल तो काय आहे 5 वाजताच्या गप्पा करेल आणि त्याचं काय आहे बाकीच्या त्या गोष्टींमध्ये त्याला सक्सेस येणार नाही. ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ओके, त्याच्यासाठी काय आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागणार आहे ज्यावेळेस तुम्ही काय आहे ऑप्शनल निवडताय त्यावेळेस. आणि त्याच्यामध्ये पण ॲग्रिकल्चर ऑप्शनल का घ्यायचं हे जर सांगायचं झालं तर ह्या साऱ्या गोष्टी माझ्याकडे होत्या तुम्हाला सांगण्यासाठी. नक्कीच तुम्ही ॲग्रिकल्चर ऑप्शनल घ्या. त्याच्यामध्ये काही गायडन्स लागला तर कृषी प्रबोधिनी तुमच्या मागे उभा आहे. मी स्वतः विशाल भोंग तुमच्याबरोबर आहे. याच्यामध्ये आपले बुक्स आहेत. ओके, टेस्ट सिरीज आहे, डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे. ओके, याची जी काही बॅच आहे आपली ती 16 जूनला स्टार्ट होणार आहे. ओके, 16 जूनपासून ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही स्वरूपात बॅच असेल आपल्या. याचे आपल्याकडे प्रिंटेड नोट्स आहेत. ओके, तुम्हाला या रिलेटेड काही माहिती पाहिजे असेल तर जो काही खाली नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावरती कॉल करा. ओके, किंवा जो काही आपला टेलिग्राम चॅनल आहे कृषी प्रबोधिनी तो जॉईन करा. काही तुमचे डाऊट्स असतील तर ते तुम्ही काय आहे कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ओके, आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जे काही मित्र असतील त्यांच्यामध्ये काय आहे आपल्या चॅनलची लिंक जी आहे ती शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.